हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना खूप दिवसांनी ना आज एकदम कडक असं ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे ना कालचे तर कपडे सुकून गेले, सकाळीच उन्हात टाकले होते आणि मग आजचे पण असे टाकलेले आहे धुवून. आता सगळं काम झालेलं आहे, फक्त एकच काम बाकी आहे, ते म्हणजे डाळ भात तर झालेलं आहे, फक्त डाळीला फोडणी टाकायचं आहे आणि मग चपाती आणि भाजी. पण ना भाजीचं रोज काय बनवायचं हे खूप जास्त मोठा प्रश्न आहे. तर तेच ना, तेच खाऊन आपण पण बोर होतो आणि मग इन्स्टंट काय बनवायचं असं काही सुचत नाही. त्याच्यामुळे ना आज कांदा मिरचीची भाजी बनवणार आहे आणि ती कशी बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ना चिनूसाठी काही वस्तू मागवल्या होत्या स्पेशल असं, तर ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खूप छान आहे ते. आणि आता सध्याला ते आउट ऑफ स्टॉक आहे, कारण ना त्याची डिमांड ना खूप जास्त आहे. कारण आता कृष्णाचं तर सण येत आहे, म्हणजे आपण सगळ्या बाळाला ना सगळेजण श्रीकृष्ण तर बनवणारच. तर ना चिनूसाठी पण मी ते मागवलं होतं, पण ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण ते आता सध्याला तर आउट ऑफ स्टॉक आहे, तर स्टॉकमध्ये येईलच आता उद्या वगैरे. तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चिनूसाठी एक खेळणी पण मागवलेलं आहे, ते पण मी पुढे दाखवीनच. तर या सगळ्यांची लिंक ना कम्युनिटी पोस्टला देईल, तर नक्की एकदा चेक करा. चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ आणि रेसिपी पण. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ना इकडे चिनू झोपलेला होता, तो झोपला होता म्हणून ना कपडे वगैरे सर्व सावरून घेतला. आणि ह्यांना ना सकाळी इकडे डबा वगैरे काही दिला नव्हता, तर हे तसंच गेले होते. त्यांना आमच्यासाठी काय बनवायचं करत ना, चिनूसाठी तर डाळ बनवायचंच होतं, म्हणून ते डाळ भात वगैरे बनवून ठेवलं. आणि तुम्हाला हे फोटो फ्रेम दिसतं ना, तर हे चिनूला गिफ्टमध्ये दिलेलं आहे, तर ह्यांच्या फ्रेंडने. कारण तेव्हा त्यांना आणायला जमलं नाही आणि फोटो फ्रेम काय लगेचच बनवून देत नाही म्हणून ना. तर चिनूचं आता जे नामकरण वगैरे सर्व झालेलं आहे, त्यांना ते फोटो पण ते कलेक्ट केलेत आणि ना सगळे छान असं फोटो फ्रेम बनवून आणले. तर त्याच्यामुळे ना वॉलचं लुक ना खूपच सुंदर दिसते. तुम्हाला मी दाखवलेच आता. तर ना त्याच्यामुळं खूप छान दिसतं आणि ते फोटो फ्रेम ना मला खूपच जास्त आवडलेलं आहे. तर इथे चिन्नू झोपला होता म्हणून ना तो उठायच्या आत म्हटलं सर्व करून घेऊ. स्वयंपाक एक झालं ना मग काही टेन्शन नसतं, कारण कपडे आणि स्वयंपाक हे दोन मोठे काम असतात आणि ते झाले ना की मग आपल्याला एकदम टेन्शन फ्री होऊन जातो आणि एकदम आरामात आपण बाकीचे कामं पण करू शकतो. तर ना इथे ठेवलेली आहे भाताला, तर भात शिजत आहे आणि म्हटलं इथे आपण कांदा मिरची वगैरे पूर्ण कापून घेऊस्तोपर्यंत ना शेंगा पण भाजायला ठेवू. कारण शेंगाचं कूट ना एकदाच बनवून ठेवते, म्हणजे नाही का कुठल्या पण भाजीत आपल्याला टाकायचं वगैरे असेल तर ते पटकन होऊन जातं. पण इथे सध्याला ना शेंगाचं कूट संपलं होतं, म्हणून ना इथे शेंगा पण बारीक स्लो फ्लेमवर भाजायला ठेवले होते. आणि तसंच ना इकडे मी कांदा पण एकदम लांब चिरून घेत होते आणि मिरची पण लांब चिरून घेतली होती. इथे डाळीला फोडणी वगैरे टाकायचं होतं, तर त्याच्यासाठी पण मिरची मी इथे कापून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी पण कांदा कापलेली होते. तर ना इकडे फोडणी वगैरे द्यायचं माझं बाकीच होतं, तर त्याच्या अगोदर ना इकडे सर्व असं कांदा मिरची सर्व इथे कापून घेतला आणि इथे शेंगा पण छानपैकी भाजून घेतले. आणि चला तर आता रेसिपी बघूया. काही नाही, एकदम सिंपल रेसिपी आहे कांदा मिरचीची भाजी. त्यांना खायला तर एकदम टेस्ट लागतंच ना, बनवायला पण एकदम सोपं आहे. तर इथे तेल छान गरम होऊ दिलं आणि तेलामध्ये जिरे मोहरी टाकून कढीपत्ता टाकून ना त्याला थोडं फ्राय होऊ दिलं. आणि मग नंतर ना मिरची टाकून त्याला छान असं मिक्स करून घेतलं. मिरची ना थोडंसं फ्राय होऊ दिलं आणि मग मिरची फ्राय झाल्यानंतर ना सगळं कांदा वगैरे त्याच्यामध्ये टाकून ना छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं झाकण वगैरे लावून ना वाफेवर ठेवलं. आणि मग इकडे ते शिजत होतं तोवर ना मी माझं बाकीचं काम पीठ वगैरे असं मळून घेतलं साईड बाय साईड. ते आता तुम्हाला दाखवलं नाही. मग नंतर इथे थोडंसं वाफ वगैरे सुटल्यावर ना कांद्याला मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ आणि हळद टाकून त्याला परत एकदा छानपैकी मिक्स करून घेतलं आणि मग झाकून ना एकदम छानपैकी शिजायला ठेवलं. आणि तोवर मी इकडे ना माझं चपातीचं पीठ वगैरे सर्व असं मळून घेतलं. भात वगैरे शिजलं होतं, मग ते भात वगैरे येऊन वगैरे त्याला वाफ वगैरे येऊन ठेवून दिलं. आणि इकडे कांदा आपलं थोडंसं शिजतच आलं होतं, मग त्याला परत एकदा छान मिक्स करून घेतलं, म्हणजे ना खाली लागणार वगैरे नाही म्हणून. मग परत मिक्स करून परत झाकण लावून थोडं वेळ ठेवू दिलं, अजून शिजायचं आहे म्हणून.
आणि मग ते छानपैकी शिजल्यानंतर ना इकडे जे शेंगा वगैरे पण थंड झाले होते, मग त्याला म्हटलं आपण ग्राइंड करून घेऊ, म्हणजे एकदम दरदराच ग्राइंड करायचं, एकदम पावडर नाही करायचं. तर इकडे ना बटन फक्त चालू बंद करून ना 1-2 वेळा असं फिरवून घेतला आणि काहीतरी शेंगा वगैरे असे काही भाजलं ना तर ना ते भाजीमध्ये जाणं आपल्या तोंडातच जातं, कारण ते छान लागतं खायला असं मध्ये मध्ये. तर इकडे ना थोडंसं शेंगाचं कूट इथे बनवून घेतलं आणि थोडे शेंगा तसेच ठेवले, म्हणजे कसं आपल्याला पोहेमध्ये वगैरे टाकायला येतात म्हणून ना. तर ते भाजून ना ठेवलं होतं साईडला, नंतर डब्यात वगैरे घालून ठेवते म्हणून. आणि ते भाजी शिजत होतं, थोडंसं वेळ होतं भाजी शिजायला अजून. म्हटलं आपण चपाती वगैरे करून घेऊ तोपर्यंत. मग इथे चपात्या वगैरे केले आणि नंतर ना भाजीमध्ये शेंगाचं कूट घालून त्याला छानपैकी मिक्स करून मग छान ठेवून दिलं. तर असं काहीसं बनवलं होतं आज. आणि मग चपाती भाजी वगैरे झाल्यानंतर ना मग छानपैकी जेवायला बसलो आणि डाळ भात कांदा मिरचीची भाजी आणि भात असं काहीसं सर्व होतं जेवायला. तर मग इथे जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर ना मग जेवणाच्या आधीच नोट होता, मग त्याला बघत बघत जेवण केलं. आणि जेवताना त्याला 1-2 घास खाऊ घातलं की ना पहिला घास तर खातो चांगल्या प्रकारे आणि मग नंतर ना नको करायला लागतं. मग व्हाईट राईस म्हणलं ना मग खातो, कारण त्याला पांढरा भात थोडंसं आवडतं म्हणून ना थोडं 1-2 घास त्याला घालतो पांढरा भात. आणि मग आमचं जेवण वगैरे सर्व झालं आणि मग ना नंतर इकडे चिनूचं ना पार्सल वगैरे रिसीव झालं. तर मग ना ते पार्सल वगैरे ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये ना खूप छान असं ट्रेनिंग होतं, ज्याच्यामध्ये ना 4 बॉल्स मला रिसीव झाले आणि ते 4 बॉल्स ना म्हणजे आले लगेच. मी असेंब्ली वगैरे केली त्याची, तर तुम्हाला इथे दिसतच असेल. छान होतं क्वालिटी वाईज वगैरे. आणि चिनूचं ना सारखं मध्ये चालू असतं, जेव्हा काय आपण कॅमेरा चालू करेल ना तर ना सारखं कॅमेराकडे पळत असतं की म्हणजे मला आपण बघू दे, नाही तर कॅमेरामध्ये घुसतो, असं व्हिडिओज काढू देतं. म्हणून असं ते पलंगला चिटकवून ठेवलं फोन आणि मग इकडे काढत होते. आणि ह्याच्यामध्ये ना असं हे असेंब्ली कसं करायचं पहिला तर ते समजलं नाही, तर मी करत होते ना तर त्याचं सारखं मध्ये चाललं होतं की मी पण करतो म्हणून. मग पहिल्यांदा इथे छान आवरून घेतलं झिगझॅग पॅटर्नमध्ये आणि मग ह्याच्यासोबत 4 बॉल्स रिसीव झाले. तर ना ते बॉल कसं टाकायचं वगैरे मी चिनूला छान सांगत होते, तो बघत होता, पण पहिला त्याला काही कळालंच नाही की कसं काय म्हणून. नंतर मग हे पण लावायचं मला काही कळतच नव्हतं, हे जाळी कुठे लावायचे म्हणून. तर इथे मग नंतर फोटोमध्ये बघितले, ते मिशोच्या ॲपवर जे फोटो असतात ना त्याच्यामध्ये बघून मग लावून दिला. आणि मग बघा चिनूचं कसं चालू आहे, सारखं मोबाईलमध्ये हात घुसवत होता. आणि मग नंतर ना मला समजल्यावर इकडे टाकून बघितलं आणि ते छान फिरत होतं गोल आणि चिनूला पण खूप मस्ती वाटत होतं. त्याला मी हातात देत होते बॉल टाकायला ते जाळीमध्ये, तर ते नव्हतं टाकायचं, त्याला जे खाली जातं ना ते बॉल काढून टाकायचं होतं. तर छान आहे हे खेळणी, घेऊ शकता तुम्ही तुमच्या लेकरासाठी. जर हवे असेल ना तर ना कम्युनिटी पोस्टला मी ह्याची लिंक देईल, तर नक्की एकदा चेक करा. आणि मग नंतर हे पार्सल रिसीव झालं, ह्याच्यानंतर थोड्या वेळाने चिनूला मी जेवण वगैरे खाऊ घालत होते, तेव्हा रिसीव झालं. ते म्हणजे साडीचं होतं, नऊवारी साडी. मला वाटलं ते कृष्णाचं आहे, पण ते कृष्णाचं आलं नव्हतं, त्याचं ते नऊवारी साडीच आहे, जे की आपण गणपतीला वगैरे छान प्रकारे विअर करू शकतो. एकदम इन्स्टंट साडी आहे, फक्त 1च मिनिटात होतं, जे की पॅन्ट प्रमाणे आपल्याला फक्त घालायचं आहे. आणि त्याचं पल्लू वगैरे ऑलरेडी रेडीमेड पिन वगैरे म्हणजे नाही का शिवून वगैरे आलेलं आहे. तर ते घालण्यासाठी ना आपल्याला जास्त काही मेहनत करावी लागत नाही. तर ते मी शेअर करेनच नंतर तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण शेअर करेन. तर ना खूप छान आहे, कलर त्याचं वगैरे खूप छान आहे आणि ना एकदम मऊ आहे साडी. तर घातल्यावर ना आपल्याला एकदम चिडचिड वगैरे काहीच नाही होत. तर असं आहे, या प्रकारे मी येलो कलरमध्ये मागवलं होतं आणि याचं काठ वगैरे खूप जास्त सुंदर आहे आणि पिंक कलरचं कॉन्ट्रास्टमध्ये आलेलं आहे कलर. ब्लाऊज पण पिंक कलरचं आहे. तर ना मी हे विअर करून तुम्हाला दाखवेनच. तर आल्याला मी असंच ना पॅन्टवर घालून बघितलं होतं, खूप सुंदर दिसत होतं आणि एकदम रेडीमेड असल्यामुळे फक्त पॅन्ट असं घालतो तसं आपलं साडी रेडी. तर ना मग इथे हे मी नंतर शेअर करेन तुमच्यासोबत. पण संध्याकाळी ना हे जेव्हा कामावरून आले तेव्हा आम्हाला इथे वरचं टाके साफ करायचं होतं. टाके ना खूपच घाण झालं होतं. इथे मी तुम्हाला साईडचं टाके दाखवते. हे टाके जेवढं घाण आहे ना तेवढंच हे पण टाके घाण झालं होतं. पण ना पाणी याच्या अगोदर सगळं पाणी त्याच्यातलं ना हे काढून घेतलेत आणि मग सगळं पाणी वगैरे काढून घेतल्यानंतर ना सगळं घासून वगैरे घेतलं ब्रशने. मग नंतर सगळं पाणी ते ड्रममधलं पाणी काढून सगळं त्याचे जे घाण वगैरे आहे सगळं पुसून वगैरे घेतलं आणि फायनल रिझल्ट ना असं काही झालेलं आहे टाकीचं.
असं टाकी होतं आणि असं काही चमकवलं आहे आम्ही. तर असं आहे, एवढं शुद्ध स्वच्छ पाणी दिसते, एकदम चकाचक झालेलं आहे टाकी. तर कसं वाटलं हा व्हिडिओ मला नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. चकाचक.